नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आजच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की पूर्ण आजी आता सगळ्यांना विचारत असते की पण तुम्ही माझ्याशी वाद का घालताय बरं. माझ्यासमोर माझी तन्वी बसलेली आहे आणि तुम्ही हे मान्य का करत नाही आहे. तर सायली आता सगळ्यांसमोर पूर्ण आजीला म्हणते की मी ते मान्य करते. डॉक्टर आता तेथून उठतात तर सायली आता पूर्ण आजीच्या शेजारी जाऊन बसते. सायली पूर्ण आजीच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की मी मान्य करते की मीच तुमची तन्वी आहे. तेव्हा आता पूर्ण आजी सायलीचे हात धरते, चेहऱ्यावरून हात फिरवते आणि विचारते की तू आहेस ना माझी तन्वी. तेव्हा मात्र पूर्ण आजी तिचा हात धरून कुरवाळत असते आणि तेव्हा सायलीला लहानपणीचं आठवतं. तन्वी कोणाची तेव्हा सायली म्हणत असते की म्हणजेच तन्वी फक्त पूर्ण आजीचीच. तेव्हा हे सगळं काही आठवल्यानंतर सायली पूर्ण आजीलाच म्हणते की तू कुणाचंच काही ऐकू नकोस, मी तुझीच तन्वी आहे. पूर्ण आजीला फारच आता आनंद होतो असं जेव्हा सायली म्हणत असते आणि सायलीसुद्धा आता खूप खुश होते. आता पूर्ण आजीच्या जवळ येते. दोघी आता एकमेकीचं डोक्याला डोकं लावून आणि एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा खूपच छान खुश होतात आणि दोघीही हसतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर सांगतात की अन्नपूर्णा मॅडम आहे तर त्या डीप शॉकमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे आता सायली ज्या वयाच्या आहेत ना त्याच वयाच्या तन्वी मॅडमच होत्या. मग आता सायली मॅडमला त्या मात्र तन्वी समजतात आणि जोपर्यंत त्यांना सत्याची जाणीव होत नाही ना तोपर्यंत सायलीला त्यांच्या अवतीभोवती मात्र तन्वी म्हणूनच वावरावं लागेल. त्यानंतर मात्र आता सगळेजण जेवायला बसतात. तर पूर्ण आजी म्हणते की तन्वी तू माझ्या जवळच बस ना. सायली आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा सायली लगेच आता पूर्ण आजीच्या जवळ येते आणि पूर्ण आजी तिला घास भरवतात आणि म्हणते की तू लहान असताना जसे आपण जेवायचो ना तसेच आपण एकमेकांना चमच्याने घास भरवूया. तेव्हा पूर्ण आजीला एक घास सायलीला भरवत असते आणि हे भरवताना पाहून सगळेजण खुश होत असतात. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप इंटरेस्टिंग असं पाहायला भेटणार आहे. तर अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.